नाशिक लोकसभेची रंगत तिथं आता आणखीनच वाढलेली आहे, कारण शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून विजयाचा विश्वास वाटतोय। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीमुळे आपला विजय निश्चित असं शांतिगिरी म्हणतात। सर्वच पक्षात आपली माणसं आहेत, ती मला मदत करतील असं शांतिगिरी महाराजांचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा ही टॅगलाईन घेऊन स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहे। महायुतीकडून ते इच्छुक देखील होते, मात्र उमेदवारी त्यांना मिळाली नाही। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर एक पत्रक व्हायरल होते, ज्यामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली। खरं तर तुमचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। काय सांगणार याबाबत? या लोकसभा निवडणूक लढताना बरेच आमचे मंडळी या ठिकाणी प्रचार फेरी त्या ठिकाणी झाल्या, तर त्या ठिकाणी असा एक सुरा त्या ठिकाणी ऐकायला मिळाला की हेमंत आप्पावर सर्वांची नाराजी आणि त्या नाराजीच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी बाबांना वाटतं आणि त्याचप्रमाणे अनेक संघटनाशी पंत असतील आणि ग्रुप असतील ते या ठिकाणी आम्हाला पाठीमागे सहकार्य करणार आहेत। त्यामुळे कोणती विजयाची चिंता नाही आणि आतापर्यंत इतिहास घडलेला आहे की ज्यांनाही पाठिंबा देऊ, ज्यांना मदत केली तोच लोकसभेचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतो अशी या ठिकाणी आम्हाला प्रचिती आली। त्यामुळे त्यासाठी यावेळेला आम्ही सुद्धा सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही 7 तारखेला बैठक घेणार आहोत। त्या बैठकीमध्ये निर्णय करणार आहोत की कोणत्या लोकसभेमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला निवडून आणायचं। तर अशा अनेक प्रकारच्या जे मंडळी आहेत की ज्यांना आमचं जे नारा आहे राष्ट्रहिताचा संघ शुद्ध राजकारण हे ज्यांना पटलं असे संघटना पक्ष या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला विजयाची चिंता नाही। एकूणच आपण बघितलं तर विजयाची आम्हाला चिंता नाही, कारण आमचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि येत्या काळामध्ये 6 तारखेला भक्त परिवाराची बैठक घेऊन पुढील रणनीती ही ठरवणार येणार आहे। त्यामुळे एकूणच आता या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये कोणाची अडचण होते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।